लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या खूप पुढील भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता चांदेकरांच्या घरी इतके वादविवाद भांडण झाल्यानंतर आता एक खूप आनंदाची बातमी येणार आहे. ती म्हणजे चांदेकरांच्या घरात पाळणा हलणार आहे, म्हणजेच कला प्रेग्नेंट आहे. आणि आता ही गोष्ट सर्व चांदेकर खूप धूमधडाक्यात साजरी करणार असतात आणि ते अनाथाश्रमातील मुलांना गिफ्ट्स वाटणार असतात आणि त्यांची मदत करणार असतात. तर आता चांदेकर कलाची प्रेग्नेन्सी कशी सेलिब्रेट करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे कला किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तिच्यासोबत रजनीसुद्धा असते. इतक्यातच कलाला चक्कर येते आणि कला खाली पडते. तेव्हा रजनीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती लगेचच आरडाओरडा करून सर्वांना बोलून घेते. तर तिथे अद्वैत कलाला मांडीवर घेतो आणि म्हणतो की काय झालं असं म्हणून कलाला पाणी पाजत असतो. परंतु कला काही उठत नसते. कला बेशुद्ध झालेली असते. त्यानंतर अद्वैत कलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतो आणि आतमध्ये कलाची चेकिंग चालू असते आणि सर्वजण चांदेकर बाहेर उभा असतात. डॉक्टर बाहेर येतात आणि सर्व चांदेकरांना एक मोठी खुशखबर सांगतात आणि डॉक्टर अद्वैतला म्हणतात की मिसेस कला चांदेकर प्रेग्नेंट आहेत असं म्हणून ते डॉक्टर तिथून निघून जातात. तिथे सर्वजण खूप खुश असतात आणि तिथे सर्व चांदेकरही आलेले असतात. आता अद्वैतचा आनंद मावत नसतो. तर अद्वैत तिथे कलाला भेटण्यासाठी आतमध्ये जात असतो आणि कलाला म्हणतो की अभिनंदन कला, आपण दोघेजण आता आईबाबा बनणार आहोत, म्हणजेच तू प्रेग्नेंट आहेस. तिथे कला देखील खूप खुश झालेली असते. त्यानंतर सर्व चांदेकर तिथे आतमध्ये येत असतात. तिथे प्रदीप सरोजला म्हणत असतो की अगं सरोज, आता आपण आजी आजोबा बनणार आहोत. तेव्हाच तिथे सोहम म्हणत असतो की आपण आता हा दिवस खूप धूमधडाक्यात सेलिब्रेट करायचा. तिथे सर्वजण खूप आनंदात असतात. इतक्यातच तिथे एक नर्स येते आणि म्हणते तुम्ही जास्त गोंधळ करू नका, पेशंटला आराम करू द्यात. परंतु तिथे आता अद्वैत म्हणतो परंतु तिथे आता आबा नसतात. अद्वैत म्हणतो की आबांना तुम्ही कोणीसुद्धा सांगू नका, आपण नंतर खूप मोठं सरप्राईज त्यांना देऊयात आणि ही न्यूज मी आणि कला स्वतः दोघेजण मिळून देणार. तर कला दुसऱ्या दिवशी चांदेकरांच्या घरी आल्यानंतर सर्वांनी चांदेकरांच्या घरी सेलिब्रेट करण्यासाठी खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि तिथे कला आणि अद्वैत दोघेजण मिळून आल्यानंतर ते दोघेजण आबांकडे जातात आणि आबांना म्हणतात की आबा तुम्ही पंजोबा होणार आहात. तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो की हो आबा, तुम्ही आता आजोबानंतर पंजोबाही होणार आहात, तुमचं प्रमोशन होणार आहे. तिथे आबा म्हणतात की मी चांदेकरांची 4थी पिढीसुद्धा पाहू शकतो. मी देवाघरी जाण्याआधी एवढी मोठी मला आनंदाची बातमी ऐकायला मिळालेली आहे असं म्हणून आबा अद्वैतला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात अभिनंदन अद्वैत. तर इकडे खरे कुटुंबीयांना कला प्रेग्नेंट आहे हे आणि तुम्ही आजी आजोबा बनणार आहात हे कळल्यानंतर ते लगेचच चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि ते आल्यानंतर पहिल्यांदा आबांना भेटतात. दिनकर म्हणतो की मला तर विश्वासच बसत नाही आहे, माझी मुलगी आई बनणार आहे आणि मी आजोबा. अद्वैत दिनकर आणि संगीताच्या पाया पडतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो. संगीता सरोजला म्हणते की या आनंदामुळे आपण आपले पहिले जुने वादविवाद संपवून टाकू. मला आता असं वाटतंय की आपण पहिलं सर्व विसरून नव्याने सुरुवात करायला हवी. तिथे सरोज पहिल्यांदा रागाला गेलेलं म्हणजेच चिडल्याचं नाटक करते आणि परत एकदम हसून म्हणते की ठीक आहे, आपण आता मागचे सर्व वादविवाद विसरून नव्याने सुरुवात करूया आणि ती संगीताला मिठी मारते. तिथे सर्वजण खूप खुश असतात. तिथे सोहम म्हणतो आता भेटून वगैरे झालं असेल तर आपण आता खरंच सेलिब्रेशन करूयात आणि तिथे सर्वजण आनंदाने नाचायला लागतात. तिथे कला अद्वैत एकत्र नाचत असतात.
तर तिथे कलाला डान्स करता करता अचानक चक्कर आलेली असते. कला खाली पडणार इतक्यातच अद्वैत कलाला पकडतो आणि म्हणतो, काय झालं कला, तुझी तब्येत बरोबर नाही आहे का? तेव्हा कला म्हणते, काही नाही अद्वैत, जराशी चक्कर आली होती. अद्वैत म्हणतो, चल आपण दवाखान्यात जायचं का? अद्वैत असं कलाला विचारत असतो. इतक्यातच कला अचानक बेशुद्ध पडते. त्यानंतर अद्वैत कलाला रूममध्ये घेऊन जातो आणि डॉक्टरांना बोलवून घेतो. तर ते डॉक्टर घरी आल्यानंतर म्हणतात की यांनी खूप स्ट्रेस घेतला आहे. मिस्टर अद्वैत चांदेकर यांनी मानसिक त्रास खूप सहन केलेला आहे. दिसण्यावरून या जरी कमजोर नसल्या तरी आतून त्या खूप कमजोर आहेत. त्यामुळे यांना जास्त टेन्शन देऊ नका. इतक्यातच सरोज म्हणते की डॉक्टर, यावरती काहीतरी उपाय असेल की? तेव्हा डॉक्टर म्हणतात की माझ्या मतानुसार तुम्ही यांची खूप काळजी घ्यायला हवी. यांची खूप काळजी घ्या आणि टेन्शन येणाऱ्या गोष्टी यांच्याशी बोलू नकात. त्यामुळे त्यांची तब्येत खूप बिघडू शकते. या काही गोळ्या आहेत त्या तुम्ही घेऊन या आणि यांना दररोज चेकअपसाठी घेऊन या. त्यानंतर सोहम त्यांना सोडण्यासाठी बाहेर जातो. अद्वैत सर्वांना सांगतो की याबद्दल कलाला काही सांगू नका. डॉक्टरांनी सांगितलं आहे की कलाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस पडू द्यायचा नाही. मला माहिती आहे जर हे कलाला कळलं तर कला खूप अस्वस्थ होईल, म्हणून कलाला कोणीही काहीही सांगायचं नाही. तेव्हा सरोज म्हणते, अरे अद्वैत, परंतु कलाने काय झालं होतं असं विचारल्यानंतर आपण काय सांगायचं? इतक्यातच कलाला शुद्ध येते आणि ती उठते. त्यावर कला म्हणते, काय झालं होतं? मी तर आता सगळ्यांसोबत डान्स करत होते ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, डान्स करता करता तू थकली होतीस ना, म्हणून माझ्या मिठीतच झोपली होती, म्हणून मी तुला रूममध्ये आणून झोपवलं. आता तू आराम केलेला आहे. आता तुला कसं वाटतंय? कला म्हणते, मी ठीक आहे, परंतु मी झोपले कशी काय होते? मला कळालंच नाही मी कधी झोपले. मी तुमचा सगळ्यांचा मूड खराब केला. तेव्हा सरोज म्हणते, कला, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून अस्वस्थ होण्याची काय गरज आहे? अद्वैत म्हणतो, हो कला, आई एकदम बरोबर बोलत आहे आणि तू अस्वस्थ तर व्हायचंच नाही. तुला तुझ्या काळजीसोबतच आपल्या बाळाचीही काळजी घ्यायची आहे. घेशील ना काळजी? तर आता दुसऱ्याच दिवशी सरोज अंजूला बोलावते आणि म्हणते की अंजू, जा आता तू कलासाठी काही फ्रूट्स घेऊन ये. तिथे रोहिणी सरोजला म्हणत असते की मला कलाच्या त्या ड्रेस घेण्याबाबत, त्या गोष्टीबाबत खूप वाईट वाटत आहे, खूप भीतीही वाटत आहे. तेव्हा सरोज म्हणते, रोहिणी, तू असं निगेटिव्ह काही अपशकुनी बोलू नकोस. सर्व काही ठीक होईल. कलाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण नीट पार पाडणार हे मला माहीत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या सुनेला आणि नातवाला काही होणार नाही. इतक्यातच तिथे कला आलेले असते. त्यांचं बोलणं कलाने ऐकलेलं नसतं. तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, कलाने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? तेव्हा कला म्हणते, काय झालं? तुम्ही सर्वजण मला बघताच इतकं शांत का झालात? तिथे कलाला माहीत नसतं की तिला आणि तिच्या बाळाला धोका आहे आणि ही गोष्ट कुणीच कलाला कळू दिलेली नसते. कला म्हणत असते की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तुम्ही सर्वजण शांत का आहात? तिथे प्रदीप नाटक करत म्हणतो की तुम्ही ते सर्वजण कलाच्या सरप्राईजचं बोलत बसला आहात. तिला कळेलच ना. कला, तू यांचं प्लॅनिंग तर ऐकलेलं नाही ना. तिथे सर्वजण कलापासून ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा कला म्हणते, मी नाही काहीही ऐकलेलं नाही आहे, परंतु तुम्ही मला सांगा ना काय सरप्राईज आहे ते? तेव्हा प्रदीप म्हणतो, कला, तुला काही दिवसानंतर ते तुला आपोआप कळेल. तिथे प्रदीप, सरोज आणि अद्वैतने खूप सारे गिफ्ट्स आणलेले असतात. तेव्हा कला विचारते, बाबा हे सर्व काय आहे? तेव्हा प्रदीप सांगायला लागतो की कला, आपल्या घरात खूप दिवसानंतर आनंदाचा क्षण आलेला आहे, म्हणूनच मी, अद्वैत आणि सरोजने हे गिफ्ट्स त्या अनाथाश्रमामध्ये वाटणार आहोत. जर त्यांना हे आपण गिफ्ट दिले तर त्यांच्या आनंदामुळे आपला आनंद
आणखीनच वाढेल. तेव्हा कला म्हणते, हो खरंच खूप छान आयडिया आहे. तेव्हा कला म्हणते, मी पण येणार आहे ना तुमच्याबरोबर. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही कला, मी, आई आणि बाबा आम्ही 3 जण जाणार आहोत. तुझी तब्येत खराब आहे, तू घरीच आराम कर. तेव्हा कला म्हणते, अद्वैत मी किती आराम करू, मी आता एकदम ठीक आहे. मला पण यायचं आहे तुझ्यासोबत आणि मला मुलांना भेटायचं आहे. प्लीज अद्वैत घेऊन चल ना. मी एकदम ठीक आहे. तुला वाटतंय ना मी आनंदी राहावं, तर तू मला घेऊन चल ना. तर आता अद्वैत कलाला घेऊन जाणार का? आणि कला तेथील लहान मुलांना गिफ्ट्स कसे वाटणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.